नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत पाण्यावर बनवलेला दालचा राईस. आपण जे आवडत होतो त्यात मी तुम्हाला पाण्यावर कसा बनवायचा तर हे तुम्हाला सांगणार आहोत. आणि तुम्ही मला म्हणता आम्हाला पण अशी रेसिपी काय सांगितली जी पाण्यापासून तयार होते रेसिपी. हे बघा, आम्ही पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये आणि कढईमध्ये टाकल्यानंतर जे तुम्हाला भोपळा दिसत आहे हा भोपळा आणि कांदा आहे. तर आपण फक्त काय करायचं, यामध्ये भोपळा टाकायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बऱ्याच जणांना शेअर करा, म्हणजे तुम्हाला बऱ्याच लोकांना व्हिडिओ बघून दालचा बनवायला शिकतील. तर बघा, आपण हा चिरलेला टोमॅटो आहे, हा टोमॅटो आपण याच्यात टाकायचा आहे. आहेत बारक्या बारक्या कापलेले मी त्यात टाकायचे आहेत आणि कोथिंबीर आहे, कोथिंबीर पण टाकून द्यायची सुरुवातीलाच. आणि आता बघा, ह्याला हलवायचं आहे, ह्याला हलवून घेऊ आपण चांगल्या व्यवस्थित प्रकारे. बघा, अशा प्रकारे सगळं एक जीव हलवायचं आहे आणि हे पूर्ण शिजूस तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया, म्हणजे हे काय होईल पटकीने शिजन, लवकर शिजेल. ह्याला पूर्ण आपला गाळ करायचा आहे आपल्याला. पूर्ण आपण एकजीव करूया, ह्याला झाकण ठेवूया पहिलं. आणि आपण ज्यावेळी दालचा तयार करत असतो त्यावेळेस लागणारे पदार्थ आहेत भोपळा चिरलेला, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, नंतर ही जी डाळ आहे तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे मी, तुम्ही हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकता. नंतर हे चिंचेचं पाणी आहे, हे चिंचेच्या पाण्याचा पण आपल्याला उपयोग करायचा आहे आंबट पाणी येण्यासाठी. आणि कांदा, त्याचबरोबर जिरी, मोहरी, हळद, तेल, नंतर दालचा मसाला, तुमच्या घरगुती काय मसाला असेल तुम्ही तो पण वापरू शकता. हे सर्व पदार्थ वापरून आपण आज दालचा राईस बनवणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपला जी भोपळा आहे बघू शकताय पाण्यात शिजत आहे आणि मला वाटतंय याच्यात काही जास्त लवकर शिजणार नाही. तर आपण काय करू, कुकरचा वापर करूया, म्हणजे लवकर झटपट रेसिपी तयार होईल. तर आपण कुकर मध्ये टाकूया ह्याला आता. चला बघा, आपण आता ट्रान्सफर केलेला आहे कढईतून, आपण डायरेक्ट कुकर मध्ये आणलेलं आहे. सगळे जे साहित्य आपलं जे होतं शिजण्यासाठी टाकलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण काय करू, डाळ टाकूया आतमध्ये. बघा, आपण जी मिक्स केलेली डाळ आहे ती डाळ आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहे. हे पूर्ण एकत्र हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर याचे झाकण बंद करायचं आहे आपल्याला. बंद करून आता झाकण बंद करतोय आपण. आणि ह्याच्यानंतर ज्या 5 ते 6 शिट्ट्या होणार आहे, 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. त्याच्यानंतर आपण हे झाकण उघडूया. वाव, बघा आपल्या मनासारखं झालेलं आहे. आखी
डाळ, भोपळा, टमाटो सगळं गाळ झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं झालेलं आहे गाळ. तर आपण ह्याच्यापासून बनवायचं आहे. गाळ म्हणजे सगळ्या पदार्थ आहेत पूर्णपणे शिजून गाळ झालेले आहेत आणि असं पाहिजे आपल्याला. बघा आता आपण ह्याचा डालच्या बनवूया. आता आपण मेन मुद्द्याकडे आलेलो आहोत. आता डालच्या कसा बनवायचा. आता बाकी सगळं आपण बनवून तयार ठेवलेलं आहे. आता डालच्या मध्ये नक्की करायचं काय, काय टाकायचं आणि कशा पद्धतीने डालच्या बनवायचा आहे ह्याचं पूर्ण तुम्हाला प्रात्यक्षिक देत आहे मी. तर सर्वप्रथम डालच्या करणार आहोत. जवळजवळ 25 लोक जेवतील ह्याच्यामध्ये. एक टाइम फक्त डबल जेवणार नाहीत कारण त्या प्रमाणात आपण ते केलं नाही. त्याच्यानंतर जो आपण मगाशी चिरला होता कांदा, तो कांदा हे टाकून देऊया. बघू शकताय कांदा टाकलेला आहे. कांदा सुरवून टाका म्हणजे पटपटा शिजतो. अतिशय मस्त कांदा भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम दालचा मसाला टाकूया. तुमच्या हिशोबाने टाका दालचा मसाला. नंतर थोडा मटन मसाला पण टाका थोडी टेस्टिंग येण्यासाठी. बाकी जास्त नसतोय. नंतर कांदा लसूण पण टाका मसाला जेणेकरून मुलीन खायला तुम्हाला. आपल्या सेव प्रमाण टाका. नंतर जिरे मोहरी टाका टेस्टिंग साठी. जिरे टाकलेले आहे. आता मोहरी टाकतो मी. सगळं चवी प्रमाण टाका नाहीतर राडा होऊन जाईल सगळा. हे पूर्ण परतून घ्यायचे एकदा. वास मस्त येत आहे. थोडं पाणी टाकूया कारण खाली लागू नये म्हणून. थोडं पाणी टाकायचं नॉर्मली आणि पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे. मस्त वास येत आहे डालच्याचा बनायच्या अगोदरच. आणि हळद नंतर टाकायची कारण हळद करपू नये म्हणून आपण हळद नंतर टाकलेली आहे. सगळं शिजून द्यायचे व्यवस्थित. अतिशय सुंदर झालेलं आहे. बघू शकता. थोडं पाणी वाढूया थोडा पूर्ण हे शिजून द्यायचं. आणि त्याच्याबरोबर बघा भात पण तयार होत आहे. इकडं भात पण केलेला आहे. इकडं भात पण होत आहे. थोडं पाणी कमी पडलं वाटतं याला पण थोडं पाणी टाकूया थोडं नॉर्मली. भात पण शिजत आहे आणि या ठिकाणी आपल्या डालच्या पण चाललेला आहे. तिन्ही प्रोसेस सगळं चालू आहेत. थोडं थोडं पाणी टाका म्हणजे शिजून येईल सगळं. बघा चांगल्या प्रकारे मसाला शिजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण चिंच टाकायची आपल्या आवडीनुसार. जेवढं तुम्हाला वाटण त्या प्रकारे टाकून द्या. आणि पुन्हा हे हलवायचं आहे. पूर्ण हे मिश्रण एकजीव करायचं आहे आपल्याला. अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे. दही वगैरे मस्त आलेली आहे बघू शकताय. त्याला ह्याला उकळी पण आलेली आहे लगेच. तर आपण जी मागाशी डाळ शिजवली होती ह्यात टाकायची आहे. हळूहळू शिफ्टिंग करायची. या सांडत आहे तर सांडून देऊ नका. कोणत्या पण गोष्टीला चव येण्यासाठी
मीठाची गरज असते. आपण अजून काही मीठ नाही टाकलं तर मीठ टाकून घेऊया. पहिलं तुमच्या चवीनुसार मीठ टाका, जेणेकरून जास्त खारट पण झालं नाही पाहिजे. उलट खारट झालेलं चालणार नाही, कारण नंतर आपण मीठ टाकू शकतो. जर एकदा मीठ जास्त झालं तर परत काढू शकत नाही. तर अतिशय योग्य पद्धतीने मीठ टाका. बघा कलरफुल मस्त. आताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे हा डालच्या बघून. असं वाटतंय कधी खाओ असा झालेला आहे डालच्या. बघा तुम्ही पण तुमच्या घरगुती पद्धतीने हा डालच्या तुम्ही बघू शकता. आणि डालचीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बऱ्याच जणांनी शेअर करा, म्हणजे त्यांना असा डालच्या खायला मूड येणार आहे. आणि त्याच्याबरोबर आपण जो राईस केलेला आहे, राईस पण तयार आणि डालच्या पण तयार, दोन्ही गोष्टी सगळं तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय. अतिशय सोपी पद्धत आहे, घरगुती पद्धतीने केलेला डालच्या आहे. कसलीही कुठली पण रेसिपी आपण यूज नाही केली. आपण स्वतःच्या हाताने हा डालच्या घरगुती पद्धतीने बनवलेला आहे. तुम्ही पण बनवू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. सर्वांना बाय बाय. चला तर बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. सर्वांना बाय 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 बाय. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي